नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. लहानपणी आम्ही हमखास गावाशेजारी एक 7-8 किलोमीटर असलेल्या एका खेड्यामध्ये मोठी जत्रा भरत असे. त्या जत्रेला जात असो. आमच्या सोबतीला एक 4-5 बैलगाड्या असायच्या आणि मी माझ्या एका मित्राच्या बैलगाडीत बसून त्यांच्या संगतीनं जात असे. सारे म्हणजे इतर जे आमचे मित्र असायचे त्यांच्या बैलगाड्या साधारणतः सकाळी 9 वाजता निघायच्या. आमची बैलगाडी 8 वाजता निघायची. तरीही रस्त्यामध्ये ते 9 वाजता म्हणजे जवळपास 1 तास उशिरानं येणारे आमच्या पुढे निघून जायचे. कारण वऱ्हाडी भाषेमध्ये माझ्या मित्राच्या त्या बैलगाडीला लावलेले जे दोन्ही बैल असायचे ते डंगरे होते. डंगरे म्हणजे म्हातारे. त्यामुळे त्यांना वेगानं धावणं शक्य नसायचं. एवढं ओझं बैलगाडीचं त्यांना ते शक्य नसायचं. ते मागे पडायचे आणि काही मित्रांचे जे बैल जे तगडे असायचे ते मागावून येऊन पुढे निघून जायचे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांची, राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवारांची, या दोघांची आपल्या या राज्यातली अवस्था त्या डंगऱ्या बैलांसारखी झालेली आहे. म्हणजे इतर सारे मागावून आले आणि पुढे गेले. काँग्रेस किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एस्टॅब्लिश पक्ष, त्यांची ताकद मोठी होती. आपल्या राज्यामध्ये त्यांना, त्यांच्या पक्षाला एक वेगळी ताकद होती. चौफेर अनेक बलाढ्य नेते काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये होते. शरद पवारांच्या संगतीनं ते साथ देत होते. मोठी ताकद होती. पण अचानक सारे ग्रह फिरले आणि शरद पवार राज्याची काँग्रेस दुबळी झाली. एकाएकी त्या दोन्ही पक्षांची अवस्था क्षयरोग्यासारखी झाली. म्हणजे नागपुरातले गिरीश गांधी एकेकाळी शरद पवारांच्या पक्षाचे विधान परिषद सदस्य, आमदार, ते त्या नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. आजही ते शरद पवारांसंगे आहेत. पण त्यांची अवस्था पुन्हा तीच. म्हणजे आजही काही कर्मठ घराण्यातून अमुक एखाद्या तरुणीला जर मंथली पिरियड्स आले तर तिला बाजूच्या खोलीत बसवण्यात येतं आणि ती खोली बंद करून घेण्यात येते. ती स्वतःला त्या खोलीमध्ये कोंडून घेते. गिरीश गांधींची अवस्था त्या मंथली पिरियड्स आलेल्या बाईसारखी झाली आहे. म्हणजे म्हणायला ते पक्षाचे मान्यवर नेते आहेत, पण कुठेतरी त्यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं आहे. शरद पवार त्यांना विचारत नाहीत आणि गिरीश गांधी त्यांना भेटायला जात नाही. असे कितीतरी अनेक शरद पवारांपासून दुरावले. म्हणजे मी हे सारं फक्त विदर्भाचं सांगतो आहे. कितीतरी बलाढ्य नेते शरद पवारांच्या संगतीनं होते. धर्मराव बाबा आत्राम होते, प्रफुल्ल पटेल, दत्ता मेघे, गुलाबराव गावंडे, खोडके दाम्पत्य, तिकडे राजेंद्र शिंगणे, असे कितीतरी, सुरेश बापू देशमुख. तेव्हा अनिल देशमुखांची ताकद वेगळी होती. त्यांचा भाचा तो वर्धेतून अमर काळे. असे कितीतरी ताकदवान नेते शरद पवारांच्या संगतीनं होते. पण पुन्हा तेच ग्रह फिरले आणि त्यातले बहुतेक सारे पवारांना सोडून एकतर भारतीय जनता पक्षात गेले, पण बहुतांश अजितदादांच्या गटात शिरले. म्हणजे मला सर्वाधिक आश्चर्य वाटतं ते प्रफुल्ल पटेलांचं, की ज्या प्रफुल्ल पटेलांना शरद पवारांनी घडवलं, वाढवलं, आर्थिकदृष्ट्या मोठं केलं. अजितदादांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडणारे प्रफुल्ल पटेल होते. म्हणजे माणूस उगवत्या सूर्याला कसा नमस्कार करू शकतो आणि ज्या देवानं त्याच्यावर कृपा केली त्या देवाकडे पाठ कशी तो करू शकतो, त्याचं उत्तम उदाहरण प्रफुल्ल पटेल. पण करणार काय? त्यांनी शरद पवारांना स्पष्ट शब्दात विचारलं, मी जर तुम्हाला सोडलं नाही तर उद्यापासून माझी रवानगी थेट तुरुंगात आहे. तुम्ही मला तुरुंगात जाण्यावाचून तिथे प्रोटेक्ट करू शकता का? थांबवू शकता का?
शरद पवारांनी नकारार्थी मान डोलावली आणि प्रफुल्ल पटेल स्वतःच्या बचावासाठी बाहेर पडले. मैत्री, उपकार, नेतृत्व सारं काही विसरले. आणि त्यातूनच शरद पवारांची राष्ट्रवादी एकेकाळी विदर्भामध्ये अतिशय बलाढ्य, पण एकाकी ती खंगत गेली, खंगलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अनिल देशमुख आणि अमर काळे खासदार आहेत. अनिल देशमुख आणि अमर काळेंना उपाय नाही म्हणून ते शरद पवारांसंगे आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सांगितलं की काहीही झालं तरी एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख या दोघांना जसा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा चान्स नाही, दूरपर्यंत शक्यता नाही, तेच तुमच्या बाबतीत घडायला हवं. आणि अजितदादांनी आपल्या मित्राचा शब्द पाळला. अनिल देशमुख कुंपणावरून टुणकन उडी मारायला तयार होते. खडसेंची देखील तीच इच्छा होती, पण ते घडलं नाही. अजितदादांनी त्या दोघांनाही पक्षामध्ये येण्यापासून साफ इन्कार केला. स्वाभाविक आहे की अनिल देशमुखांच्या व्यतिरिक्त विदर्भातून सारेच नेते शरद पवारांना सोडून गेल्यामुळे अनिल देशमुखांचं त्या पक्षातलं अनन्यसाधारण महत्त्व वाढलं. आणि वासरात लंगडी गाय पद्धतीनं त्यांना तसा भास व्हायला लागला किंवा त्याच पद्धतीनं ते या दिवसामध्ये इतरांशी वागत आहेत. इतर कोणी नाही, मग महत्त्व अनिल देशमुखांना. अनिल देशमुख आणि त्यांचा भाचा अमर काळे, अनिल देशमुखांची मोठी बहीण दिवंगत डॉक्टर शरद काळेंना दिली होती. ते आमदार असायचे, मंत्री पण होते. नंतर ते देवाघरी गेले. त्यांचा मुलगा अमर काळे कर्तृत्वान निघाला, तो पण अनेकदा निवडून आला. आता ही मामा भांजे जी जोडी आहे ती विदर्भामध्ये नकारात्मक अर्थातून गाजवते आहे. पक्ष अधिकाधिक कसा दुबळा केला जाईल त्याकडे त्यांचं जणू लक्ष आहे. आणि त्याच विरोधात शरद पवारांचे एक कट्टर समर्थक जे सहकार क्षेत्रामध्ये नामवंत आहेत, सहकार क्षेत्र ज्यांनी दणाणून सोडलं आहे, ते सुरेश देशमुख, त्यांनी या आपल्याच देशमुखांच्या विरुद्ध बंड पुकारला आहे. शरद पवारांना आव्हान केलं आहे, त्यांच्याकडे तक्रार केली आहे की पक्षातले जे उरले सुरले आपल्या या विदर्भामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, त्यापेक्षा नेते जे आहेत त्यांना विश्वासात न घेता आणि कदाचित तुम्हालाही न विचारता अनिल देशमुख आणि त्यांचा भाचा अमर काळे आपल्या विदर्भाच्या राजकारणात लुडबुड करत आहेत आणि परस्पर निर्णय घेऊन मोकळे होत आहेत. त्यामुळे जे उरले सुरले कार्यकर्ते आणि नेते आहेत ते सारेच्या सारे तुम्हाला सोडून जाण्याच्या विचारात आहे. अर्थात अशावेळी शरद पवारांना धावपळ करणं शक्य नाही. त्यांना फार तर एखादी दुसरी सभा घेता येईल, 1-2 वेळा विदर्भामध्ये येता येईल, पण तेवढ्यानं शरद पवारांचा पक्ष विदर्भात बांधणं शक्य नाही. आणि स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिका या पद्धतीच्या निवडणुका तोंडावर आहेत. नक्कीच शरद पवार आणि काँग्रेसची अवस्था तिथे बिकट आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसला काही ठिकाणी चान्सेस आहेत निवडून येण्यामध्ये, त्यांना कदाचित तिथे यश मिळेल, पण पवारांची अवस्था फार बिकट आहे. त्यांनी वास्तविक तिथे निवडणुका न लढवणं अधिक उत्तम. म्हणजे झाकलीमूठ 1.25 लाखाची त्या पद्धतीनं त्यांना कमीपणा येणार नाही. त्यांचं जे महत्त्व आहे ते आहे त्या पद्धतीनं अबाधित राहील. पण शरद पवारांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे, त्यांनी वास्तविक ज्या पद्धतीनं कधी काळी
बबनराव पाचपुते किंवा गोविंदराव अधिक पद्धतीचे नेते किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अख्खा महाराष्ट्र पिंजून काढायचे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी वाढविताना घडविताना बबनराव पाचपुते होते, उदय सामंत होते, विनायक मेटे, गोविंदराव अधिक, स्वतः शरद पवार, अजितदादा असे कितीतरी पायाला भिंगरी लागल्यागत फिरायचे आणि त्यांनी काँग्रेसच्या तोडीस तोड राष्ट्रवादी आपल्या राज्यामध्ये उभी केली. दुर्दैवानं ते सारे बाहेर पडले. विनायक मेटे देवाघरी गेले, गोविंदराव पण नाहीत. पण शशिकांत शिंदे यांनी वास्तविक त्या भूमिकेत शिरून नक्कीच अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्याची गरज आहे. म्हणजे थोडीफार ताकद किंवा ज्याला आपण नवसंजीवनी म्हणते ती त्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्राप्त होईल. तेही घडताना दिसत नाही. किंवा खाजगीत शशिकांत शिंदे यांचं असं सांगणं की समजा मी विदर्भात गेलो तर 4-2 घरी फार तर मला जेवायला बोलावतील, पण अमुक एखाद्या बैठकीला आणि सभेला तर दूरपर्यंत माणसं, कार्यकर्ते, श्रोते जमणार नाही. एकतर मी तिथे नौखा आहे, मला कोणी ओळखत नाही, माझं नावही विदर्भातल्या मंडळींना माहीत नाही. त्यामुळे शरद पवार जोपर्यंत माझ्या संगतीनं फिरत नाही तोपर्यंत नक्कीच विदर्भातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट येणं शक्य नाही. आणि ह्या साऱ्या आशा आता फोल ठरल्या आहेत. अनिल देशमुख आणि त्यांचे भाचे डॉक्टर अमर काळे, खासदार अमर काळे या दोघांचं काहीसं बेशिस्त वागणं स्थानिक उरल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आवडत नाही. त्यामुळे पवारांच्या पक्षाची आणि पवारांची अवस्था राजकीयदृष्ट्या विदर्भात जवळपास नामशेष आहे. नेमकी तीच वस्तुस्थिती आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.